गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आपल्या लाडक्या बाप्पावर गौरी देखील आता निघाल्यात। निरोप देताना आपल्या भक्तगणांना या ठिकाणी दिसून येतात। कोळी समाजाच्या वतीने खास करून या ठिकाणी आता गौरीला काही दिवसापासून गणपतीबरोबर तिचं पाठपूजन केलं गेलं। त्याच्यानंतर माहेरवासीन आलेल्या गौरीला आता हे निरोप देताना या ठिकाणी सर्वच आता भक्तगण दिसून येतात। लाडक्या बाप्पाची जशी मनोभावे सेवा केली त्याच पद्धतीने गौरीची देखील या ठिकाणी मनोभावे सेवा करत या ठिकाणी आता सर्वच गौरी आणि गणपती घेऊन आता विसर्जन घाट कोपरी या घाटावरती घेऊन चालले आहेत। अवयव ताल मृदंगाच्या या नादात या ठिकाणी नाचताना आपला भक्तगण दिसून येत आहेत। अक्षरशः गौरी या सजवत या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी सर्व महिला आता गौरीला घेऊन जात आहे। गेल्या अनेक दिवसापासून पाठपूजा करत गौरीला या ठिकाणून आता तिला विसर्जन घाट ठिकाणी आता विसर्जन केलं जाणार आहे। आपण थेट विचारणार आहोत कसा आनंदाचा क्षण होता। गेल्या 2 दिवसापासून सर्व माहेरवासिनी घरी येऊन एकत्र कार्यक्रम करत होते, कसं बघतात याकडे आज गौरी घेऊन चालले? आम्हाला खूप आनंद होतोय। खरं पाहता 5 दिवस आज गौरी आमच्या घरी होत्या, गणपती होते, खूप आनंद होता। गौरीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक आनंद होता, खुशीत होती, सुखात। आणि आज ती जाते तर आम्हाला तिकडे बघताना असं तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते, दुःख दिसतंय की ती आता जातीये, पण नक्कीच तिचा आनंद, ती सुख आमच्या इथे ठेवून जाते, याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे। खूप खूप धन्यवाद। काय साकडं मागितलं यंदा? चांगलं मागायची गरज नाही, ती सगळं दिले आम्हाला, सुखात होतं मी, बस बाकी काही सांगू शकत नाही। बाप्पा बरोबर तिची देखील मनोभावे पूजा करण्यात आली। जशी आम्ही ठेवल्यापासून आम्ही घेतो तशी मजा करतोच आम्ही सगळेजण। महिला आहेत, पुढे शब्दच नाही सांगायला। काय साकडं घातलं यंदा? पुढच्या वर्षी लवकर या, गौरी माते की जय। कलश आहे, बाप्पा देखील बाजूला आहे आणि या ठिकाणी सर्व महिला जे आहे एकच आनंदाचा क्षण या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे। लाडक्या गौरीला या ठिकाणी सजवून ते आता विसर्जन घाट या ठिकाणी घेऊन जात आहे। पाहू शकतो सर्व महिला या ठिकाणी आहेत। आपण महिलांशी देखील बातचीत करणार आहोत। मावशी, कसा दिवस आहे आजचा क्षण आहे? आनंदाचा आहे, खूप आनंद वाटतोय, पण नंतर दुःख बी वाटतंय बाबा। बाप्पाला देखील घेऊन चालले? हो, बाप्पाला पण गौरीला पण घेऊन चाललो, बाप्पा गौरीला पण घेऊन चाललो। लाडक्या बाप्पाबरोबर लाडकी गौरी देखील या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी पाहू शकतो सर्व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व बाप्पाला गौरी देखील या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे। आणि याच ठिकाणी पाहायला गेलं आपल्या लाडक्या बाप्पाबरोबर गौरीचं देखील आता विसर्जन होत आहे। त्यामुळे या ठिकाणी एक वेगळाच आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्या लाडक्या बाप्पाबरोबर लाडक्या गौरीचं देखील या ठिकाणी विसर्जन घेत आहे। काय सांगाल, गौरीसोबत आपल्या लाडक्या बाप्पा देखील विसर्जन करत आहे। 2 दिवस कसे गेले? सर्व माहेरवासिनी घरी आले होते? खूप खूप आनंदाचा क्षण असतात ते सगळे, पण आता थोडंसं वाईट वाटतंय, बाप्पा आपल्या घरी चाललेत, पण पुढल्या वर्षी पुन्हा येणार ह्याचा आनंद पण आहे। नक्कीच कसा दिवस गेला तुमचा? खूप छान, बाप्पासोबत खूप छान गेले दिवस आणि आता पुढच्या वर्षीचं आगमन। काय साकडं घातलं यंदा? काय नाही, ह्या वर्षी जसा आनंद दिला तसा पुढच्या वर्षी सगळ्यांना आनंद द्या आणि येणाऱ्या सगळ्यांना हे गणेश उत्सव सुखी समाधानाचं जावो। ही समाधान दादा, काय दादा तुमचं? काय नाही, फक्त गणपती बाप्पा। नक्कीच या ठिकाणी आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे आणि बाप्पाला, आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच गौरीसोबत गणपतीचं देखील आता विसर्जन या ठिकाणी होताना दिसत आहे। पाहायला गेलं पूर्ण बंदोबस्त देखील पोलिसांचा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व भक्तगणांची काळजी या ठिकाणी पोलिसांकडून देखील घेतली जाते आहे। पाहायला तर विसर्जन घाट आहे, कोपरी परिसरात विसर्जन घाटावरती आता या सर्व लाडक्या बाप्पासोबत गौरीचं देखील आता या ठिकाणी विसर्जन होत आहे। त्यामुळे नक्कीच गेले 2 दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रांनी आपल्या घरी येऊन आलेल्या आणि त्याच निमित्त पाहायला गेलं तर लाडक्या बाप्पाबरोबर तिची देखील मनोभावाने पूजा अर्चा करत या ठिकाणी आता निरोप देताना जर आपण सध्या कोपरी परिसरातील विसर्जन घाट या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी आता शेवटचा निरोप या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाहायला तर विसर्जन घाट आहे आणि या विसर्जन घाटाच्या ठिकाणी अनेक गणेश मूर्ती विसर्जन केलं जातं। आता त्यांची आरती, पूजा आरती करून त्यांना
विसर्जन करणार आहेत. एकच बघायला गेलं तर निरोप देताना देखील कुठं दुःख होताना त्यांना देखील पाहायला मिळतं आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाबरोबर या ठिकाणी गौरीचं देखील आता विसर्जन करताना आपल्याला माहिती आहे. पूर्ण आरती पूजा अर्चा करून या ठिकाणी गौरीसोबत गणपतीचं देखील आता या ठिकाणी विसर्जन कोपरी परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन जितेंद्रसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.